नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 1 जून 2025 रोजी नुकतीच महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली. त्याच्याला पॉलिटी राज्यशास्त्राचा जो सेक्शन होता त्याचा आपण एक्सप्लेनेशन आणि आन्सर्स आपण आता पाहणार आहोत. सुरुवात करूया आपल्या एक्सप्लेनेशन्सला आणि उत्तरांना. 91 आपण सेट बी रेफर करतोय. त्यात 91 प्रश्न होता. भारतीय संविधानाच्या कलम 165 संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे? 165 कलम राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार विचारण्यात आलेला आहे. सॉलिसिटर जनरल, अतिरिक्त सरकारी वकील, महाधिवक्ता की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश? अतिरिक्त सरकारी वकील संबंध येत नाही. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा सल्ला घेण्याचा संबंध येत नाही. तर सॉलिसिटर जनरल की महाधिवक्ता? तर ह्याचं उत्तर येतं महाधिवक्ता, ज्याला इंग्रजीमध्ये ॲडव्होकेट जनरल असं सुद्धा संबोधलं जातं. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 नुसार आर्टिकल 165 नुसार राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार म्हणजे महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल हा असतो. आणि 165 मध्ये प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल एखाद्या अशा व्यक्तीस महाधिवक्ता नेमणूक करील जी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूकसाठी पात्र असेल. म्हणजे त्याचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे? तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी की जे नेमणूक जे निकष असतील ते त्यांनी पूर्ण केलेले असले पाहिजे. पण ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असेल का कायदेशीर सल्लागार? तर नाही. महाधिवक्ता हे कोण असतात? तर राज्याचे मुख्य कायदेशीर अधिकारी, कायदेशीर बाबतीत सल्ला देणारे अधिकारी, राज्य विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात परंतु मतदान करू शकत नाहीत, वोटिंग करू शकत नाहीत ते कोणत्याही विधेयकावर. त्यांची नेमणूक राज्यपाल करतात आणि ते राज्यपालांच्या मर्जीवर म्हणजे प्लेजर ऑफ आपले गव्हर्नर, प्लेजर ऑफ गव्हर्नर ज्याला इंग्रजीमध्ये टर्म म्हटले जाते, अंटिल द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट असं जशी टर्म आपण ऐकली असेल तशी इकडे अंटिल प्लेजर ऑफ गव्हर्नर ही त्यांची नियुक्ती असते. आणि त्यानंतर राज्यातील कोणत्याही न्यायालयात, उच्च न्यायालयातही ते वकिली करू शकतात. सॉलिसिटर जनरल जो पर्यायामध्ये दुसरा शब्द देण्यात आला, सॉलिसिटर जनरल हा भारत सरकारचा दुसऱ्या क्रमांकाचा कायदेशीर अधिकारी असतो. आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया जे सर्वोच्च अधिकारी असतात आपल्या कायदेशीर गोष्टींमधले, त्यांच्यानंतर त्यांचा क्रम लागतो. आणि या सॉलिसिटर जनरलची नेमणूक केंद्र सरकार करत असतं आणि ह्या पदाची जी असते घोषणा स्वरूपात केली जाते. आणि हे पद संवैधानिक नाही तर फक्त स्टॅच्युटरी आहे, लक्षात घ्या. घोषणा स्वरूपात ह्याची नेमणूक होत असते, संवैधानिक पद हे नाहीये. आणि यांची कार्य जबाबदारी काय असते? तर अटॉर्नी जनरल यांना सहाय्य करणे. सॉलिसिटर जनरलची प्रमुख जबाबदारी असते केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट आणि इतर न्यायालयामध्ये बाजू मांडणे हे काम असतं. काही खटल्यांमध्ये संधी मिळाल्यास स्वतः युक्तिवाद करतात. म्हणजे अटॉर्नी जनरल उपस्थित नसतील तर त्यांच्या ऐवजी ते स्वतः युक्तिवाद करतात, केंद्र सरकारला कायदेशीर सल्ला देण्याचं काम करतात. आणि जे इतर ऍडिशनल सॉलिसिटर जनरल जे असतात त्यांना मार्गदर्शन आणि त्यांचं समन्वय अटॉर्नी जनरलशी साधणं हे या सॉलिसिटर जनरलचं काम असतं. प्रश्न क्रमांक 52, 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायती राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केला. 74व्या घटना दुरुस्ती कायद्याने हे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाग 9 जोडण्यात आला. फॅक्च्युअल आहेत 1, 2, 3 असे दोन्ही स्टेटमेंटमध्ये 3 फॅक्च्युअल देण्यात आलेले आहेत. आणि बरोबर कोणतं असं आपल्याला इकडे विधान बरोबर कोणतं विचारण्यात आलं? ज्यांनी 73-74वी घटना दुरुस्ती किंवा एकूणच एकंदर सर्व घटना दुरुस्ती केलेल्या असेल आणि त्यांना माहिती असेल की ही दोन्ही विधानं फॅक्च्युअली जी त्याच्यात 1, 2, 3 कंपोनेंट्स दोन्ही विधानामध्ये आले ती सर्वच्या सर्व बरोबर आहेत. बरोबर विधान विचारले आणि ए आणि बी हे आन्सर येतं. 73व्या घटना दुरुस्ती अधिनियम 1992च्या माध्यमातून भाग 9 हा भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आला, जो ग्रामीण भागातील पंचायती राज व्यवस्थेसंदर्भात आहे. आणि या दुरुस्तीद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायती राज इन्स्टिट्यूशनच्या संदर्भात त्यांना संविधानिक दर्जा देण्यात आला. यात 3 स्तरांची रचना करण्यात आली. लेखी निवडणुकांची हमी आणि राखीव जागा ज्या SC, ST, महिला आणि इतर ह्यांच्यासाठी ज्या राखीव जागांची तरतूद त्यात करण्यात आली. वित्त आयोग आणि निवडणूक आयोग यांचे प्रावधान त्यात करण्यात आले. आणि अनुच्छेद 243 ते 243O आणि 11वी अनुसूची यात जोडण्यात आली, त्यात 29 विषयांचे वितरण पंचायतींना केले गेले. आणि हा कायदा 24 एप्रिल 1993 पासून अंमलात आला. आणि ही तारीख दरवर्षी राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून साजरी केली जाते. ह्या एका ऑप्शनवरून आपल्याला ही सर्व माहिती मिळाली आणि सर्व फॅक्ट्स लक्षात असणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात ह्याच फॅक्ट्सवरती फिरून प्रश्न आपल्याला MPSC मध्ये, MPSCच्या इतर एक्झाम्समध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे. 74वी घटना दुरुस्तीचा उल्लेख केला होता जी 1992 ला झाली होती. आणि भाग 9 ज्याद्वारे जोडण्यात आला. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला अर्बन लोकल बॉडी असं संबोधलं जातं त्यांच्याशी संबंधित आहे. या दुरुस्तीद्वारे नगरपालिकांना नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांना संवैधानिक दर्जा देण्यात आला. 243P ते 243ZO आणि 12वी अनुसूची यात समाविष्ट करण्यात आली.
स्थिर कार्यकाळ, निवडणुकांची हमी, आरक्षण आणि वित्त आयोग आणि निवडणूक आयोग यांचे प्रावधान यात करण्यात आले आणि या कायद्यानुसार शहरी विकास अधिक प्रभावी आणि उत्तरदायी ठरावा हा त्यामागचा हेतू होता. आणि 1 जून 1993 ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेपासून हा 74वा घटना दुरुस्ती अधिनियम कायदा लागू झाला. 53वा प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश सोडता इतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव कशा प्रकारे मंजूर करावा लागतो? साध्या बहुमताने, विशेष बहुमताने, का निम्म्या राज्यांच्या संमतीसह विशेष बहुमताने, का विशेष बहुमत आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळाच्या सहमतीने? लक्षात घ्या, निम्म्या राज्यांच्या संमतीने किंवा विशेष बहुमत आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळाच्या संमतीने. सर्वोच्च न्यायालयाचा थेट संबंध राज्यांशी येत नाही, त्यामुळे राज्यांची संमती घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हे दोन्ही पर्याय प्रथमदर्शनीच बाद होत आहेत. साध्या बहुमताने आणि विशेष बहुमताने यात अनेक अभ्यास करणाऱ्या मुलांचं सुद्धा कन्फ्युजन झालं, पण ज्यांनी करंट अफेअर डेली फॉलो करायचे त्यांना साध्या बहुमताने का विशेष बहुमतामध्ये यातलं नेमकं उत्तर कोणतंही कळेल. ह्याचं उत्तर आहे साध्या बहुमताने. काही जणांना थोडासा डाऊट होता, ज्यांनी स्पेशल मेजॉरिटी आन्सर केले, विशेष बहुमताने हे आन्सर त्यांनी मार्क केलंय. पण लक्षात घ्या, नुकतंच ह्याच्या संदर्भातला उल्लेख एक झालेला होता, नुकतीच ह्याच्यात करण्यात आली होती दुरुस्ती. भारतीय संविधानाचे कलम 124(1) नुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या म्हणजे सरन्यायाधीश वगळता संसद एका कायद्याद्वारे ठरवत असते आणि ही संविधानातील दुरुस्ती नसते, त्यामुळे संविधानिक बहुमताची आवश्यकता इथे नसते. त्यामुळे असा कायदा साध्या बहुमताने म्हणजेच उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या साध्या बहुमताने सुद्धा दोन्ही सभागृहांमध्ये पास केला जाऊ शकतो, मंजूर केला जाऊ शकतो आणि राज्य विधिमंडळांची संमती किंवा राष्ट्रपतींच्या विशेष प्रक्रियेची यात गरज नसते. उदाहरण घ्यायचं झालं तर सुप्रीम कोर्ट यांनी सुधारणा कायदा 2019 हल्लीच ह्याचा वापर झाला होता. 2019 अंतर्गत न्यायाधीशांची संख्या ही 30 वरून 33 वरती नेण्यात आली. 3 न्यायाधीशांची संख्या ऍड करण्यात आली होती. सरन्यायाधीश वगळता, हे वारंवार आपण उल्लेख करतोय, लक्षात घ्या, सरन्यायाधीश वगळता इतर न्यायाधीशांची संख्या. आणि 2019 साली जे नेहमी करंट अफेअर फॉलो करत असतील, या सुधारणा कायद्याने त्यांची संख्या वाढवण्यात आली आणि हा कायदा साध्या बहुमताने संसदेत मंजूर करण्यात आलेला होता. त्यामुळे ज्यांनी करंट अफेअर फॉलो केले असेल त्यांच्यासाठी उत्तर सोपं होतं, पण बऱ्याच जणांनी स्पेशल मेजॉरिटी आन्सर मार्क केलेले आहे. प्रश्न क्रमांक 54 विचारण्यात आला होता, भारतीय राष्ट्रपतींच्या संदर्भात खालील कोणते विधान बरोबर आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन आहे का? तर हो आहे. राष्ट्रपतींनी राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येते. तर हो, महाभियोग प्रक्रिया, ज्याला इम्पिचमेंट असं सुद्धा इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. मराठी शब्दांसोबत इंग्रजी शब्द हे लक्षात ठेवायचं, जे मराठी माध्यमातून एक्झाम देत आहेत. राज्यसेवेची एक्झाम, येणारी मेन्स एक्झाम ही आपली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आहे आणि जिथे आपण आन्सर लिहू ते मराठी शब्द लिहिताना कंसामध्ये इंग्रजी शब्द सुद्धा लिहित चला, त्यामुळे आपल्या आन्सर्सला एक चांगला ऍडव्हान्टेज आणि चांगलं एज मिळतं. महाभियोग प्रक्रिया, ज्याला इंग्रजीमध्ये इम्पिचमेंट म्हटलं जातं, राष्ट्रपतीने राज्यघटनेचं उल्लंघन केले तर इम्पिचमेंट करून त्याला काढून टाकलं येऊ शकतं का? तर हो. त्यामुळे ए आणि बी हे दोन्ही स्टेटमेंट्स बरोबर आहे. ए, त्यामुळे प्रश्न क्रमांक 54चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, ए आणि बी दोन्ही. अनुच्छेद 58 नुसार भारताच्या राष्ट्रपती पदासाठीचे पात्रता निकष हे निश्चित करण्यात आलेले आहेत. भारताचे नागरिक असणे आवश्यक, वयोमर्यादा वयवर्ष किमान 35 असणं आवश्यक, लोकसभा सदस्य पात्रता म्हणजे लोकसभा सदस्य होण्यासाठीचे जे निकष लागतात ते राष्ट्रपतींनी पूर्ण केलेले असणं महत्वाचं आहे. सरकारी पद धारण नसणे हे सांगण्यात आलेले आहे. राष्ट्रपतीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने कोणतेही लाभाचे प्रत, ऑफिस ऑफ प्रॉफिट धारण केलेले नसावे, म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी त्यांची नसावी. परंतु राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि मंत्री ही पदे याला अपवाद आहेत. हे महत्वाचे निकष राष्ट्रपती पदासाठीचे मानले जातात. अजून काही महत्वाचे निकष आहेत की ज्याला साऊंड माइंड आपण म्हणतो, इंग्रजीमध्ये साऊंड माइंड असं म्हटलं जातं, ते असणं गरजेचं आहे. साऊंड माइंड. आणि अजून एक निकष ज्याला असतो की नो बँक्रप्सी. हे महत्वाचे निकष राष्ट्रपतींसाठी लागू होत असतात. नो बँक्रप्सी हे राष्ट्रपती पदासाठी महत्वाचे निकष आहेत. आणि इम्पिचमेंट, जो स्टेटमेंट 2 मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला होता, राष्ट्रपतींच्या व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशनच्या आरोपांवरून त्यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया ही असते, ज्याला महाभियोग असं म्हटलं जातं. आणि महाभियोगाची प्रक्रिया अनुच्छेद 61 नुसार राबवली जाते, ज्यात संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात राष्ट्रपतींनी संविधानाचे उल्लंघन केल्याचा प्रस्ताव हा सादर केला जातो. तो प्रस्ताव कमीत कमी 1/4 सदस्यांनी म्हणजे 25% सदस्यांनी सही करून 14 दिवसांची नोटीस दिल्याच्या नंतरच सादर होत असतो. आणि दोन्ही सभागृहांनी त्या प्रस्तावाला 2/3 बहुमताने मंजुरी दिली पाहिजे आणि दोन्ही सभागृहांचे अनुमोदन मिळाल्यानंतर राष्ट्रपतींना पदावरून हटवले जाऊ शकते.
प्रश्न क्रमांक 55, भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे संबोधले होते? फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर आंबेडकर हॅड डिक्लेअर्ड व्हिच आर्टिकल ॲज द हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? राज्यघटनेचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत सोपं उत्तर होतं याचं आर्टिकल 32. आर्टिकल 32 ला नेमकं असं का म्हटलं जातं आपण समजून घेऊया. तर अनुच्छेद 32 आर्टिकल 32 भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात थेटपणे जाण्याचा हक्क प्रदान करत असते आणि या अनुच्छेदाला संविधानाचे हृदय आणि आत्मा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संबोधले होते. जर कोणत्याही व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले तर ती व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकते. लक्षात घ्या, थेट सर्वोच्च याचिका. आणि सर्वोच्च न्यायालय हेबियस कॉर्पस, मॅन्डेमस, प्रोहिबिशन, सर्टिट्युटरी आणि को वॉरंटो या 5 प्रकारचे रिट्स म्हणजे लेखी आदेश जारी करू शकते आणि हा अधिकार केवळ सर्वोच्च न्यायालयास नसून अनुच्छेद 226 अंतर्गत उच्च न्यायालयात सुद्धा आहे. तर अनुच्छेद 32 हा मूलभूत अधिकारांपैकी एक आहे, फंडामेंटल राईट्स मधला एक आहे आणि यामुळे यावर बंधने घालणे हे संविधान विरोधी ठरते. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काचे प्रभावी संरक्षण करण्यात येते. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? कलम 170, 171, 172 का 173? तर याचं उत्तर आहे कलम क्रमांक 170. कलम 170 मध्ये म्हटलं गेले की राज्य विधिमंडळाची सदस्यांची संख्या आणि त्यांचे निवडणुकी क्षेत्र म्हणजे कॉन्स्टिट्युन्सी ज्याला म्हटलं जातं याबाबत नियम ठरवतं. हे कलम राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या संख्येचा आधार आणि त्यांचे प्रदेश निश्चित करण्याचे प्रावधान करत असते. 171 काय आहे तर विधिमंडळातील सदस्यांची निवडणूक कशी होईल, त्यांचे पात्रता निकष काय असतील, निवडणूक कशी होईल आणि पात्रता निकष काय आहेत याबाबतचे नियम सांगतो. त्यासाठी उमेदवारांची पात्रता, निवडणूक पद्धती आणि मतदान प्रक्रियेची माहिती या 171 मध्ये देण्यात आलेली आहे. 172 मध्ये म्हटलं गेले की राज्य विधिमंडळ सदस्यांच्या निवडी संबंधीचे विशेष प्रावधान जसे की आरक्षण, निवडणूक प्रक्रियेतील काही खास बाबी याबद्दल माहिती देतो की हे कलम विधानसभेच्या निवडीत काही खास नियम किंवा बदल लागू करण्याचा सुद्धा अधिकार विधानसभेला देत असतो. आणि कलम 173 राज्य विधिमंडळाच्या सभागृहाची कार्यवाही कशी होईल, सभापती आणि उपसभापती कसे निवडले जातील याबाबत नियम सांगतो आणि सभागृह बैठकीचे नियम आणि सभापतींचे पद, त्यांची कर्तव्ये याबाबत कलम क्रमांक 173 मध्ये माहिती दिली आहे. आपल्याला प्रश्न विचारण्यात आला त्याचं कलम 170 हे उत्तर आहे. कोणती अनुसूची म्हणजे कोणतं शेड्यूल केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे? अनुसूची 5, अनुसूची 6 का अनुसूची 7 का अनुसूची 8? याचं उत्तर येतं अनुसूची 7. कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे तर शेड्यूल 7. शेड्यूल 5 काय होतं समजून घेऊया. तर भारतातील आदिवासी जमातींना विशेष संरक्षण आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठीचे नियम ते ठरवत असतं. आर्टिकल शेड्यूल 6 काय सांगतं तर काही विशिष्ट राज्यातील खास आदिवासी प्रदेशांसाठी स्वतंत्र शासन व्यवस्था, राज्यातील खास आणि विशिष्ट राज्यातील खास आदिवासी प्रदेशांसाठी स्वतंत्र शासन व्यवस्था आणि विशेष अधिकार अनुसूची 7 मधून देतात. इकडे आदिवासी जमातींना विशेष संरक्षण आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठीचे नियम. शेड्यूल 7 मध्ये भारतातील संघराज्याच्या 3 भागांच्या म्हणजे केंद्र, राज्य आणि एकत्रित जी अनुसूची असते त्यांच्या संदर्भातील माहिती विषयांची सूची देण्यात आलेली आहे. आणि शेड्यूल 8 मध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आपल्याला दिलेली आहे, ज्यात 22 भाषा आहेत, ज्यात हिंदी, मराठी, तामिळ, बंगाली, गुजराती, ओडिया या भारतीय भाषांचा समावेश आहे. आणि ही भाषा भारतातील शासकीय कामकाजांसाठी आणि संविधानिक वापरण्यासाठी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद केली आहे? पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद 243C ज्याच्यामध्ये 33% आरक्षणाची तरतूद महिलांसाठी करून देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या. एक्सप्लेनेशन पाहूया. कलम 243B काय सांगतं तर या कलमात ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठीचे नियम दिलेले आहेत, ज्यात गठन, सदस्य संख्या आणि त्यांच्या निवडीबाबत शासन नियम काय असतील ते सांगण्यात आलेले आहेत. आणि हे कलम ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या स्थापनेशी संबंधित आहे. 243C मध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे गठन आणि कार्यपद्धती नमूद आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी निवडणुका कशा होतील याबाबत नियम देण्यात आलेले आहेत. आणि हे स्थानिक स्वराज्यांच्या मध्यम आणि उच्च स्तरावरचे शासन प्रशासन कसे असतील याचं प्रावधान आहे. 243D मध्ये या कलमात महिलांसाठी, अनुसूचित जाती जमातींसाठी आणि इतर मागास वर्गांसाठी पंचायत सदस्य आरक्षणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि हे आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामाजिक समावेशनासाठी महत्वाचं ठरतं. यामुळे सामाजिक न्याय आणि प्रतिनिधित्व सुनिश्चित होते.
कलम 243 या कलमात पंचायत संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याबाबत नियम दिलेले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावे त्यासाठी आयोगाची भूमिका महत्वाची इथे ठरत असते आणि हे कलम राज्यांमध्ये पंचायत निवडणूक आयोगाची स्थापना करण्याचा अधिकार याद्वारे आपल्याला करून देण्यात आलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये म्हणजे ज्याला फेडरल फीचर्स जे भारताचे विचारले जातात इकडे विचारलेले आहेत. फेडरल फीचर्स कोणते आहेत? तर भारतीय राज्यघटनेच्या फेडरल फीचर्स मध्ये कशाचा समावेश होत नाही असं विचारण्यात आलेलं. नेहमी प्रश्न असतो तेव्हा लक्षात घ्या, चूक अचूक, योग्य अयोग्य, आहे नाही, होते होणार नाही असं जे विचारले जातात त्यात काय विचारलं जातं त्याच्यावर नेहमी पहिली मार्किंग करून घ्या. इकडे आपल्याला नाही असं विचारण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रश्न काय बघूया की फेडरल फीचर्स कोणकोणते आहेत. अखिल भारतीय सेवा, अखिल भारतीय सेवा आहे की नाही फेडरल फीचर्स मध्ये थोडासा आपल्याला डाऊट असू शकतो. चला ठीक आहे पुढे बोलूया. एकेरी न्याय व्यवस्था अर्थात 100% नाही. एकेरी न्याय व्यवस्था ही फेडरल फीचर्स मध्ये येते का तर नाही येत. स्वतंत्र न्याय व्यवस्था हे फेडरल फीचर आहे का तर हो, इंडिपेंडेंट ज्युडिशियरी फेडरल फीचर आहे त्यामुळे हे यात समावेश होणार नाही. अधिकारांची विभागणी म्हणजे ज्याला डिव्हिजन ऑफ पॉवर्स असं म्हटलं जातं ते यात समावेश होतो का तर फेडरल फीचर्स मध्ये याचा समावेश होत नाही. फेडरल फीचर्स मध्ये याचा समावेश होतो पण नाही विचारलंय त्यामुळे उत्तरात त्याचा समावेश होत नाही. अखिल भारतीय सेवा यात असू शकते का ह्याच्याबद्दल थोडासा डाऊट जर असेल तर आपण थेट पर्यायांकडे वळूया की आपल्याला बी हे फेडरल फीचर नाही, सिंगल ज्युडिशरी हे फेडरल फीचर नाही हे आपल्याला माहिती आहे. सिंगल ज्युडिशरी म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं झालं तर जी न्यायालय आहेत तिथे दिवाणी, सेशन्स कोर्ट हे सगळे त्यात येतात. त्याच्यानंतर उच्च न्यायालय येतं, हे सर्व उच्च न्यायालय या याच्यात येतात आणि आपली जी ज्युडिशरी आहे ती हायरार्की पद्धतीने आहे म्हणजे खाली ही सर्व न्यायालय त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट हे सर्वात उच्च न्यायालय आहे. ह्याच्या ऐवजी आपण कोणत्या कोर्टात जाऊ शकतो का, इतर कोणत्या कोर्टात जाऊ शकतो का तर नाही. त्यामुळे ही एकेरी न्याय पद्धती, एकेरी न्याय व्यवस्था जी म्हणतात ती ह्याला म्हणतात. त्यामुळे आपल्याकडे एकेरी न्याय व्यवस्था जी आहे ती फेडरल फीचर नाही तर त्याला हे आपलं युनिटरी फीचर आहे लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे का तर हो आहे, पण भारतीय राज्यघटनेचं फेडरल फीचर हे आहे का, हे संघराज्य वैशिष्ट्य आहे का तर नाही. हे युनिटरी फीचर आहे ज्याला एकात्मिक किंवा एकात्मता असं सुद्धा म्हटलं जातं. हे एकात्मिक वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं त्यामुळे एकेरी न्याय व्यवस्था येत नाही. आपण बी हा पर्याय कशा कशात येतो पाहूया. तर फक्त ए आणि बी इकडे एका ठिकाणी आहे आणि बी आणि सी हा एका ठिकाणी आहे. स्वतंत्र न्याय व्यवस्था हे फेडरल फीचर आहे त्यामुळे सी हा थेटपणे बाद होतो त्यामुळे पर्याय 3 येत नाही. पर्याय 1 आणि 4 हे आधीच बाद केले आपण त्यामुळे उत्तर येतं पर्याय ए आणि बी म्हणजे अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस हे फेडरल फीचर नाही. ते सुद्धा सांगितल्याप्रमाणे एकात्मिक किंवा ज्याला युनिटरी फीचर असं म्हटलं जातं ते येतं आणि फेडरल फीचर येतात सी आणि डी आणि कोणते नाही तर ए आणि बी हे आन्सर येतं पर्याय क्रमांक 2. केंद्र आणि राज्य यांचे स्पष्ट विभाजन यादी, स्वतंत्र न्यायव्यवस्था, अधिकारांचे संरक्षण, राज्यांची स्वायत्तता, केंद्र सरकारकडे काही विशेष अधिकार, दुहेरी केंद्र आणि राज्यांचे कायदे, राज्यांचे प्रतिनिधित्व राज्यसभेत काय असतं ह्याच्या संदर्भात माहिती तुम्हाला पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही पीडीएफ तुम्हाला आपल्या एकाग्र अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा आणि ही पीडीएफ तुम्हाला थेटपणे तिकडे मिळून जाईल किंवा टेलिग्राम चॅनलच्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि नेहमी आपल्याकडे जे आपल्या ग्रुप्स मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यातले बरेच प्रश्न डेली करंट अफेअर मध्ये आपण डेली जे क्वेश्चन आपण पोस्ट करतो इंस्टाग्रामवरती त्यातला बरेच प्रश्न आलेले होते. त्यामुळे इंस्टाग्राम पेजवर जाऊन तुम्ही हे प्रश्न तुमच्या सरावासाठी नेहमी पाहू शकता आणि ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सहजपणे मिळून जाईल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश पासून 5 वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील. म्हणजे पंचायत जी ग्रामपंचायत आहे ती कधीपासून सुरुवात होते, त्याचा कार्यकाळ कधीपासून पकडला जातो असा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. तर निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून का तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून का निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून का पंचायत निवडणुकीच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून. थोडासा नीटपणे विचार केला तर पर्याय क्रमांक 4 आणि 2 हे इथेच चुकीचे ठरतात. निवडणूक जाहीर होण्याचा संबंध याच्याशी काही येत नाही. पंचायत निवडणुकीनंतरच्या पहिल्या आर्थिक वर्षाचा सुद्धा इथे काही संबंध येत नाही. थोडंसं कन्फ्युजन निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून असू शकतो किंवा पहिल्या बैठकी नंतरच्या दिनांकापासून असू शकतं. तर निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून सुद्धा इथे बाद ठरता. जर आपण थोडंसं लॉजिक लावलं तर ह्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून.
याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इकडे कलम 243 ईचं हे इकडे व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर ह्याचं उत्तर येतं वैद्यकीय निगा, मेडिकल केअर. बँकिंग, शिक्षण आणि पर्यावरण हे सुद्धा आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहेत. तर या क्षेत्रांशी कोणती संबंधित महत्वाचे कोर्टाचे प्रकरण आहे ती पाहूया. तर बँकिंग क्षेत्राशी संबंधित महत्वाचं कोर्टाचं केस होती तर आरबीआय वर्सेस पियरलेस जनरल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड हे प्रकरण बँकिंग संबंधित आहे. एज्युकेशनशी संबंधित उन्नीकृष्णन जेपी वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश 1993 हे प्रकरण आहे. आणि शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचा आणि शासनाने त्या शिक्षणासाठी नियम बनवावे लागतील असा निर्णय या प्रकरणात कोर्टाने दिला होता. त्यानंतर एन्व्हायरमेंट हा जो ऑप्शन अजून एक आपल्याला दिला होता त्या विषयाशी संबंधित कोणतं महत्वाचं प्रकरण आहे तर MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया जे गंगा पोल्युशन केस म्हणून सुद्धा ओळखली जाते 1986 नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी आणि त्या संदर्भात कठोर पर्यावरण संरक्षणाचे आदेश कोर्टाने या प्रकरणात दिले होते. त्यामुळे इतर पर्यायांमध्ये जे आपल्याला प्रश्न दिले होते त्यातले कोणते महत्वाचे कोर्टाचे निर्णय आहेत, कोर्टाच्या केसेस आहेत त्याच्यावर आपण लक्ष टाकणं गरजेचं आहे. आणि जसं सांगितल्याप्रमाणे परमानंद कटारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा मेडिकल केअरशी संबंधित आहे आणि सुप्रीम कोर्टाने यात रुग्णांची त्वरित वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी जे नियम ठरवले आणि रुग्णवाहिका म्हणजे अँब्युलन्स किंवा रुग्णालयांनी त्वरित मदत करणे हे अनिवार्य असल्याचं कोर्टाने या निर्णयामध्ये स्पष्ट केलं होतं. खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. कॅबिनेट मिशन अत्यंत महत्वाचा भाग आहे आपल्या इतिहासाचा. आपण जेव्हा आपण मॉडर्न हिस्ट्रीचा अभ्यास करतो, इंडियन इंडिपेंडंट मुवमेंटचा अभ्यास करतो, जर आपण कॅबिनेट मिशनचा अभ्यास केला असेल तर वाचल्यावर लक्षात येईल की स्टॅफर्ड क्रिप्स, पॅथिक लॉरेन्स आणि अलेक्झांडर ही नावं त्या कॅबिनेट मिशनमध्ये 3 सदस्यांच्या समितीमध्ये होती. सर विल्यम वूड हे त्यात नाव नव्हतं म्हणजे कॅबिनेट मिशनचे सदस्य ते सर विल्यम वूड हे नव्हते. त्यामुळे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. कॅबिनेट मिशन हे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने भारतीय पक्षांमध्ये सामंजस्य वाढवण्यासाठी पाठवलेलं मिशन होतं. त्याचं महत्वाचा उद्देश भारतासाठी स्वायत्त शासन आणि सत्ता हस्तांतरणाचे नियोजन करणं होतं. संविधान स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला जी स्वतः आपल्या भारतात नवीन संविधान तयार करणं होतं. आणि या मिशनने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग आणि इतर राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष जे होते त्यांच्या समन्वय साधून देण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे मिशन भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचा टप्पा ठरलं होतं. आणि या मिशनचे सदस्य होते स्टॅफर्ड क्रिप्स, अलेक्झांडर आणि अध्यक्ष होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. ही 3 नावं होती. चौथा पर्याय मगाशी बाद झाले मी तुम्हाला सांगितलं वुड्स हे नाव त्यात नव्हतं. प्रश्न पुढचा पाहूया आपण. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तींची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नेमणूक करण्याची तरतूद करून दिली असं विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर येतं 7वी घटना दुरुस्ती कायदा 1956. मगाशी सांगितल्याप्रमाणे घटना दुरुस्ती कायदे जे आहेत कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. आत्ताच आपण पाहिलं भरभरून प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे महत्वाच्या घटना दुरुस्ती ज्या आहेत ते आपण अभ्यासलेले असल्या पाहिजे. 7वी घटना दुरुस्ती कायदा हे त्याचं उत्तर येतं. पण पहिली 24 आणि 42वी घटना दुरुस्ती कोणती होती थोडी आपण समजून घेऊया. 7वी घटना दुरुस्ती काय होती तर राज्य पुनर्रचनेस अधिकृत स्वरूप दिलं गेलं आणि राज्यांचं वर्गीकरण जे पार्ट ABCD जे होतं ते पूर्णतः रद्द झालं. आणि या दुरुस्तीमुळे राज्यांची भाषावर पुनर्रचना होण्याची आणि त्यांना पुनर्रचना करण्याचा मार्ग यातून मोकळा झाला होता. आणि या अधिनियमानुसार उच्च न्यायालयांची नवीन कार्यक्षेत्रे सुद्धा ठरवण्यात आली आणि एकाच व्यक्तीला 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात येईल असं सुद्धा या 7व्या घटना दुरुस्तीमध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. 64 क्रमांकाचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेचे कलम आपल्याला 4 इकडे देण्यात आलेले आहेत आणि त्यांची जोडी लावण्यासाठी त्यांच्या तरतुदी इकडे रिस्पेक्टिव्हली देण्यात आल्या आहेत. कलम 14 ह्यापैकी कोणतं, कलम 15 कोणतं, 16 कोणतं, 17 कोणतं अशा फक्त जोडा लावायच्या होता. अत्यंत सोपा प्रश्न होता. कलम 14 जे आहे ते कायद्यापुढे समानता म्हणजे इक्वेलिटी बिफोर लॉ. कलम 15 म्हणजे भेदभावावरील मनाई, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन. आर्टिकल 16 काय म्हणतात तर रोजगारात समान संधी, इक्वेलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. आणि अनुच्छेद 17 आर्टिकल 17 म्हणतात की अस्पृश्यतेची समाप्ती म्हणजे अबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी. त्यामुळे ह्या जोड्या लावल्यावर आपल्याला हे उत्तर आपल्याला सहजपणे मिळालं असं. पर्याय क्रमांक 3 4 1 2 3 4 1 2 आणि 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पॉलिटी सेक्शनच्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये ज्याला प्रस्तावना किंवा आपण इंग्रजीमध्ये प्रिएम्बल ज्याला म्हणतो त्यात समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला असा प्रश्न विचारला.
पुन्हा आत्ताच्या आता घटना दुरुस्तीवर हा लगेच तिसरा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. घटना दुरुस्तीवर वारंवार प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांना. माझं हे नेहमी सांगणं आहे की घटना दुरुस्ती ज्या महत्त्वाच्या आहेत त्या नेहमी वाचत चला, त्याचा कायम खोल अभ्यास करत चला. ही घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली, त्याच्यातून कोणती तरतूद करण्यात आली, काय समावेश करण्यात आला, काय डिलीट करण्यात आलं, हे नेहमी वाचत चला, अभ्यास करत चला. 42वी घटना दुरुस्ती ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा संबोधलं जातं, त्याच्याने समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द आपल्या उद्देशिकेमध्ये म्हणजे प्रिॲम्बलमध्ये ऍड करण्यात आले. मिनी कॉन्स्टिट्यूशन आता सांगितल्याप्रमाणे आणि इंदिरा गांधी सरकारच्या आणीबाणीच्या काळात 75 ते 77च्या दरम्यान ही 42वी घटना दुरुस्ती अधिनियम पारित करण्यात आली होती. आर्टिकल 36 to 51 मध्ये सुधारणा करून राज्य धोरण निर्देशक तत्वांना म्हणजे DPSB ज्याला म्हणतो ती अधिक बळकटी देण्यात आली. युनिटी आणि इंटेग्रिटी ऑफ नेशन ही नवीन उद्दिष्ट देखील प्रस्तावनेत या शब्दांसोबत समाविष्ट करण्यात आले. न्यायालयांची अधिकार मर्यादा कमी करण्याचा थोडा प्रयत्न या घटना दुरुस्तीने झाला होता. संसदेचे अधिकार वाढवले गेले आणि काही गोष्टींवर न्यायालयीन पुनरावलोकन नाकारले गेले. केंद्र शासनाचे अधिकार राज्यांपेक्षा अधिक प्रबळ करण्यात आले. भारतीय प्रशासकीय सेवा, न्यायालयीन संस्था आणि घटनात्मक संस्था यांच्या कार्यपद्धतीत सुद्धा अनेक बदल सुचवले गेले आणि या दुरुस्तीला लोकशाही मूल्यांवर आघात करणारी म्हणून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. आणि पुढील काही दुरुस्त्यातून म्हणजे महत्वाची त्याच्यानंतर आले 44 घटना दुरुस्तीतून याच्यात ज्या काही तरतुदी महत्वाच्या थोड्याशा घातक ठरणाऱ्या होत्या त्या रद्द करण्यात आल्या, मागे घेण्यात आल्या. हा होता आपण पॉलिटी सेक्शनचा केलेला एक्सप्लेनेशन आणि डिटेल व्हिडिओ. इतर सेक्शनचे सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्याला युट्यूब चॅनलवर एकाग्र अकॅडमीच्या मिळून जातील, त्यांना भेट द्या. आणि आपल्याला अजून काही डाऊट असेल तर एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही कमेंट करू शकता किंवा थेट संपर्क करू शकता. धन्यवाद.